तर मित्रांनो, स्पेन आणि अर्जेंटिनामध्ये झालेली फिफा वर्ल्ड कप 2026 ची फायनल स्पेनने 1-0 अशी जिंकलेली आहे। मित्रांनो, अतिशय चुरशीच्या झालेल्या या मॅचमध्ये स्पेनने अर्जेंटिनाचा 1-0 असा धुव्वा उडवत फायनल जिंकलेली आहे। विशेष म्हणजे अर्जेंटिना या मॅचमध्ये एकही शॉट टार्गेटवर घेऊ शकली नाही। गोल तर लांबचीच गोष्ट, पण त्यांना टार्गेट शॉट सुद्धा घेता आला नाही। इतक्या डिफेन्सिव्ह पद्धतीने स्पेन या मॅचमध्ये खेळत होती। मित्रांनो, रेफरीने स्पेनचे 2 गोल फॉल दिल्यामुळे कॉन्ट्रोवर्सी निर्माण झाली। हे दोन्ही गोल व्हॅलिड ठरवले असते तर स्पेन 3-0 अशा फरकाने जिंकली असती आणि अर्जेंटिनाचा धुव्वा उडला असता। मित्रांनो, अर्जेंटिनाचा पराभव झाल्यानंतर अर्जेंटिनाच्या खेळाडूंनी स्पेनच्या खेळाडूंसोबत मारामारी करण्यास सुरुवात केली। पराभव झाल्यामुळे अर्जेंटिनाचे खेळाडू इतके फ्रस्ट्रेटेड आणि डेस्परेट झाले होते की त्यांनी स्पेनच्या खेळाडूंसोबत भांडण आणि मारामारी करण्यास सुरुवात केली। मित्रांनो, यामुळे अर्जेंटिनाच्या फुटबॉल खेळण्याच्या पद्धतीवर खूप मोठ्या प्रमाणात टीका होत आहे। मित्रांनो, याआधीच अर्जेंटिना चीटिंग करून मॅच जिंकत आहे अशा चर्चा आणि टीका अर्जेंटिनावर होत होत्या। या मॅचमध्ये सुद्धा रेफरीने अर्जेंटिनाला फेवर केल्याचे अनेक वेळा दिसून आले। त्यामुळे अर्जेंटिना ही फिफाची फेवरेट टीम आहे आणि ते त्यांना नेहमीच फेवर करतात अशी टीका सध्या फिफावर होत आहे। आतापर्यंत स्पेनची टीम 2 वेळा वर्ल्ड कप फायनलमध्ये पोहोचली आहे आणि दोन्ही वेळा स्पेनने या मॅचेस जिंकलेल्या आहेत। मित्रांनो, यावर्षीचा फिफा वर्ल्ड कप जिंकून स्पेनने दुसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकलेला आहे। याआधी त्यांनी 2010 मध्ये फिफा वर्ल्ड कप जिंकला होता। मित्रांनो, यावर्षीच्या फिफा वर्ल्ड कपमध्ये फक्त केपे वर्दे या टीमने स्पेनला हरवले आहे, नाहीतर कोणतीही टीम स्पेनला यावर्षीच्या फिफा वर्ल्ड कपमध्ये हरवू शकलेली नाही। स्पेन यावर्षीच्या फिफा वर्ल्ड कपमधील सर्वात मजबूत टीम म्हणून समोर आलेली आहे। मित्रांनो, तुम्हाला या मॅचविषयी काय वाटते हे कमेंट्स करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, तसेच यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।